राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शिवराळ भाषेत टीका केल्याने दौंडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता-रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी झालेल्या सभेमध्ये अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषेत निषेध नोंदवला। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी पवार साहेबांवर टीका करूनच मोठे होता येते म्हणून हा खटाटोप चालवला असल्याचे सांगितले। तुमच्या हिंमत होती तर आमच्या ह्या धनगर समाजाला तुम्ही आरक्षण का मिळवून दिलं नाही? आज तुम्ही एवढं सगळं बोलताय ना, आम्ही तर सत्तेत नाही हो, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। पण जे सत्तेत आहे त्यांना जाऊन शिव्या घाला आणि आमच्या समाजाला आरक्षण आणा, एवढं काम केलं तरी लई मोठं होईल। पण तुम्ही हे करू शकत नाही आणि दुसरं काही करू शकत नाही म्हणून फक्त पवार साहेबांवर टीका करायची, दादांवर टीका करायची, ताईंवर टीका करायची। अहो, ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाने मतं दिली, आता तुम्ही कधी म्हणतात का त्यांचं वाटोळं म्हणून? जे जनतेने तुम्हाला आमदार केलं आणि हा बाबा म्हणतोय मी बारामतीचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही। कुणीतरी सांगितलं तुम्हाला, बाबांनी सांगितलं, अभिमान वाटायला पाहिजे की ह्या जनतेने तुम्हाला मतं दिली होती आणि त्याच जनतेची स्वप्न तुम्ही कशी रस्त्यावर लोळवताय। त्याच्यामुळे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निषेध समेत मी एवढंच सांगेन, जानकर साहेब आपलं भान जागेवर ठेवा। तर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बोलताना लोकांचा विश्वास या सत्ताधारी मंडळीने गमावल्याने आता हे सत्ताधारी काहीही वायफळ बडबड करू लागले आहेत असे मत व्यक्त केले। जागोजागी तुम्ही बघा, चर्चा करा, चर्चेत तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील की आता लोक यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने त्यांनी हे काम केलेलं आहे, काल जी भाषणं केलेली आहेत ती खरोखरीच त्यांच्या पदाला न शोभणारी अशा गोष्टी आहेत आणि म्हणून त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही सकाळी 10 वाजता ठरवलं। रास्ता रोको करताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या पुतळ्याला चपला मारून आपला निषेध व्यक्त केला। अब्बास शेख, एसबीएन महाराष्ट्र, दौंड।